वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या पांचपाखाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील 11 जागृत मारुतीरायांचे दर्शन घडविले आहे। पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून 11 मारुतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडविणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रिघ लागली आहे। 1979 दशसहस्रांशमध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली। आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे। मराठी माणूस हा जरी उत्कृष्ट पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिरांची वारी करणे आर्थिकदृष्ट्या आणि सांसारिक अडचणींचा डोंगर पार करून पूर्ण करणे शक्य होत नसते। याची जाणीव असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात देशभरातील अनेक मंदिरशिल्पे साकारून ठाणेकरांना भारतातील मंदिरांचे दर्शन पांचपाखाडीमध्येच घडविले आहे। सन 1979 पासून आजतागायत शहीद स्मारक, राजवाडा, महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला काश्मीरमधील चरार शरीफ दर्गाह, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचे दर्शन, युवा शक्ती, गणेश दरबार, मीनाक्षी मंदिर, गुंफा मंदिर, पार्वती महाल, राजस्थानी महाल, जोधा अकबर महाल, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचविली आहे। यंदा या मंडळाने राज्यातील 11 जागृत मारुती मंदिरांचा देखावा उभारला आहे। अष्टविनायकाच्या धर्तीवर 11 मारुतींचे दर्शन करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहेत। त्याच अनुषंगाने 17व्या शतकात प्रतिष्ठापित केलेले शहापूर, सातारा येथील चुन्याचा मारुती, मसूर, सातारा येथील मसूर मारुती, चाफळ, सातारा येथील दास मारुती, वीर मारुती, शिंगणवाडी, सातारा येथील खडीचा मारुती, उंब्रज, सातारा येथील मठातील मारुती, माजगाव येथील माजगावचा मारुती, बहे, सांगली येथील बहेचा मारुती, मनपाडळे, कोल्हापूर येथील मनपाडळेचा मारुती, पारगाव, कोल्हापूर येथील बाळ मारुती आणि शिराळे, सांगली येथील वीर मारुती या 11 मारुतींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत। त्यासाठी 4 विशाल स्तंभांवर फायबर, लाकूड आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून 61x20 फूट आकारमानाचे दगडी भिंत भासावे असे 15 फूट उंचीचे मंदिर उभारण्यात येणार आहे। मंदार मोहन गुळे, माझ्या कंपनीचं नाव द मँगो सेट अँड इव्हेंट। मी गेले 8 वर्ष या मंडळाचं काम करतो आहे। नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाण्याचा राजा या मंडळाचं नाव आहे। दरवर्षी आम्ही काल्पनिक मंदिरं, नवीन विषयावर आम्ही दरवर्षी कामं करतो या मंडळाची। तसंच यावर्षी आम्ही संकटमोचन हनुमान मंदिर या मंदिराचा देखावा आम्ही सादर केला आहे। एक काल्पनिक मंदिर असं दगडांचं मंदिर उभं केलेलं आहे आम्ही। त्यामध्ये फायबर, POP, त्याच्यानंतर लाकूड यामध्ये आम्ही हा देखावा उभा केला आहे। तसेच 11 हनुमानांचं दर्शन आम्ही या ठिकाणी दाखवलं आहे। अदरवाईज लाईट्स, AC याचं पूर्णपणे आम्ही नियोजन केलेलं आहे। साधारण दरवर्षी तुम्ही देखावा सादर करत असतात, अशा देखाव्याला किती कालावधी लागतो आणि किती मनुष्यबळ लागत असते? तरी आम्ही गेले 1 महिनाभर आमचं हे काम चालू आहे आणि रोज 25 ते 30 माणसं कंटिन्यू या देखाव्यासाठी काम करत असतात। हे मंडळाचं 47 वर्ष आहे आणि आम्ही यावर्षी 11 हनुमान मंदिरांचे ते देखावा केलेला आहे। तर लोकांना आम्हाला हे करतो आव्हान की त्यांनी यावं आणि मंदिराचा जे आम्ही बनवलं 11 हनुमानचं मंदिर त्याचा त्यांनी सुंदर देखावा म्हणून त्यांनी बघायला यावं। त्यांनी दरवर्षी आपण भक्तिभावाने या ठिकाणी सेवा करत असतात, हा देखावा सादर करतात, यंदा कसा अनुभव वाटतो? यंदा म्हणजे खूपच चांगला अनुभव आलेला आहे। लोकही खूप येतात दर्शनाला, खूप बाहेर लोक येत आहेत। म्हणजे मला वाटतं मुंबईहून लोक येतात बघायला आमच्या यावर्षी। म्हणजे आमचा दरवर्षी देखावा चांगला असतो, यावर्षी अजून सुंदर झालेला आहे।